नालायक अधिकाऱ्यांची करामत बघा. संजय गांधी निराधार योजना ज्या लोकांना द्यायला पाहिजे त्यांना न देता नको त्या लोकांना ही योजना दिली जाते. मुक्ताईनगर तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी एका माझ्या कार्यकर्त्यानं संबंधित विभागाची माहिती अधिकाऱ्याखाली माहिती काढली असता मोठा स्फोट म्हणजे दिसून आला की या नालायक गडगंज पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी पैशाच्या लालचेपोटी शासनालाच फसवलंय. या हरामखोरांना घराला घालवलं पाहिजे, यांना बडतर्फ केलं पाहिजे, यांच्याकडं वसुली केली पाहिजे. खरे जे लाभार्थी आहेत त्यांना बाजूला ठेवलं जातं आणि हे भुरटे लाभार्थी आहेत त्यांना पैशाच्या जोरावर त्यांना लाभ दिला जातो. हे किती वाईट आहे ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःच ऐका, बघा. माझं नाव संजय विश्वनाथ मसाने, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. मी या ठिकाणून बोलत आहे. सदरहून ग्रामपंचायत नायगावमधून गेल्या 4 वर्षामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजना या योजनेअंतर्गतमध्ये गेल्या 4 वर्षापासून किती लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे अशा प्रकारे माहितीचा अधिकार मुक्ताईनगर तहसीलला दिलेला होता. त्या माध्यमातून मला हा अर्ज त्यांनी दिलेला आहे आणि यामध्ये या 4 वर्षामध्ये साधारणतः 291 लोकांची नावं या यादीमध्ये आलेली आहेत. आणि ज्यावेळेला ह्या यादीची पडताळणी केली गेली त्यावेळेला साधारणतः 100हून अधिक लोक या यादीमध्ये बोगस आहेत, कारण ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे जे काही दस्तावेज आहेत त्या दस्तावेजनुसार त्यांचं वय हे साधारणतः 50 ते 55 वर्ष आहे. त्यानंतर त्याचे जे उत्पन्नाचे दाखले आहेत ते खोटे आहेत. त्यानंतर ते निराधार नाहीत, परंतु त्यांचे ग्रामपंचायत नायगावच्या माध्यमातून किंवा तहसीलच्या माध्यमातून खोटे दस्तावेज तयार करून या प्रकरणासाठी ते लावण्यात आले आणि त्याची मंजुरी मुक्ताईनगर तालुक्याच्या माध्यमातून तहसील कचेरीतील जे काही कर्मचारी आहे त्यांच्याशी पैशाचा देवाणघेवाण करून हे प्रकरण मंजूर करण्यात आले आणि त्या माध्यमातून साधारणतः 100 लोक या योजनेचा लाभ घेत आहे. ह्या योजनेचा लाभ घेत असताना जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची अशी मागणी आहे आणि माझी अशी मागणी आहे की या लोकांवरती कसून कारवाई केली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद.